बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब। ठाणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा मेट्रो 4A प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची चाचणी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडले। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना ठाणे मेट्रो दिरंगाईबाबत महाविकास आघाडीवर खापर फोडले। मेट्रो 4 आणि 4A मिळून सुमारे 35 किलोमीटर लांबीचा हा मार्ग असणार आहे। यात एकूण 32 स्थानके असून पूर्ण मार्ग सुरू झाल्यानंतर दररोज सुमारे 13,47,000 प्रवासी या मार्गावरून प्रवास करणार आहेत। या प्रकल्पासाठी जवळपास 16,000 कोटीचा खर्च करण्यात येत असून मोगरपाडा येथे 45 हेक्टर जागेत डेपो उभारण्यात येणार आहे। या ठिकाणी मेट्रो 4, 4A, 10 आणि 11 या सर्व मार्गिकांचे डेपो एकत्रितपणे कार्यरत होणार आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले। या मार्गिकेवरील मेट्रो 8 डब्यांची असणार आहे। पूर्व व पश्चिम उपनगरे ठाणे आणि मुंबईला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असून प्रवासाचा वेळ 50 ते 75% कमी होणार आहे। रस्त्यावरची वाहतूक नियमित होण्यास देखील मदत होईल। पुढील वर्षापर्यंत जास्तीत जास्त टप्पे पूर्ण होतील। काही काम मात्र 2027 पर्यंत सुरू राहील, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले। मोगरपाडा डेपोकरिता जमीन उपलब्ध करून देण्यात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केलेल्या प्रयत्नांचे फडणवीस यांनी विशेष कौतुक केले। आमदार प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याचाही त्यांनी उल्लेख केला आहे। ठाणे मेट्रो प्रकल्पाचे 2019 पर्यंत प्रकल्पाचे काम वेगाने सुरू होते, मात्र त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांनी या प्रकल्पाला ब्रेक लावला। त्यानंतर 2022ला आमचे सरकार सत्तेवर येतात या प्रकल्पाचे काम पुन्हा वेगाने सुरू झाले। महाविकास आघाडीने त्या प्रकल्पाला ब्रेक लावला नसता तर आज या संपूर्ण प्रकल्पाच्या मार्गिकेचे आम्ही लोकार्पण केले असते, असा आरोप करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर खापर फोडले। जरीमरी पोलीस वसाहतीमधील ए इमारतीचे काम पूर्ण होतं, त्याचे लोकार्पण आमदार संजय केळकर यांच्या हस्ते नूतनीकरण करण्यात आले। चकाचक आणि सुविधायुक्त घरे ताब्यात मिळाल्याने पोलीस कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता। तसे येथे जुन्या चाळीच्या जागी येत्या काळात 2 टॉवर उभे राहणार असून तत्पूर्वी या चाळीची तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत। जरीमरी पोलीस वसाहतीमधील 12 इमारती आणि नवीन पोलीस वसाहतीमधील इमारतींच्या दुरुस्तीसाठी आवश्यक निधीसाठी आमदार केळकर हे सातत्यपूर्ण प्रयत्न करत होते। अखेर या कामासाठी निधी मंजूर झाल्याने इमारतीच्या कामाला वेग आला होता। पहिल्या टप्प्यात जरीमरी पोलीस वसाहतीमधील ए इमारतीचे नूतनीकरण झाले असून त्याचे लोकार्पण येथील लोकांनी आमदार केळकर यांच्या हस्ते केले। यावेळी माजी नगरसेवक संतोष साळवी, निलेश कोळी, विशाल वाघ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता वानखेडे, कनिष्ठ अभियंता प्रसाद सनगर आणि पोलीस कुटुंबे यावेळी उपस्थित होती। सुमारे 100 ते 120 वर्ष या चाळी जुन्या आहेत। येथे येत्या काळात 26 मजल्यांचे 2 टॉवर उभारण्याचे प्रयोजन आहे। तत्पूर्वी या चाळीमध्ये पोलीस कुटुंबांच्या तक्रारीनुसार आवश्यक दुरुस्ती तातडीने सुरू करण्याच्या सूचना केळकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्यात। 8 वर्षापासून पुनर्विकास रखडविणाऱ्या विकासकाला SRA प्रकल्प देण्यात येऊ नये यासाठी संघर्ष करणाऱ्या नळपाड्यातील रहिवाशांना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपला पाठिंबा दर्शवला आहे। सुभाषनगर, गांधीनगरच्या रहिवाशांचे काय झाले? अशा विकासकाला SRA प्रकल्प का देण्यात येतो? SRA प्रकल्प मिळवण्यासाठी ठाण्यात विकासकांची दादागिरी सुरू असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे। जोपर्यंत झोपडपट्टी वासियांची परवानगी नाही तोपर्यंत कोणताच विकासक तुम्हाला हात लावू शकत नाही। एकजुटीने या विकासकाला विरोध करा, मी तुमच्या पाठीशी उभा राहीन, असे आश्वासन यावेळी आव्हाड यांनी नळपाडा येथील रहिवाशांना दिले। 7 ते 8 वर्षापासून पुनर्विकास रखडविणाऱ्या विकासकाचीच SRA प्रकल्पासाठी निवड करण्यात आली असल्याने प्रशासनाने लादलेला विकासक आम्हाला नको, आमचा विकास आम्हीच करणार अशी भूमिका नळपाड्यातील रहिवाशांनी घेतली। यासाठी नळपाडा रहिवासी गृहनिर्माण संस्था स्थापन करण्याचा निर्णय देखील या सर्व रहिवाशांनी घेतला आहे। रहिवाशांच्या या भूमिकेमुळे प्रकल्प राबवण्यासंदर्भातील विकासकाच्या अडचणी मात्र वाढल्यात। त्यात आता नळपाडा नागरिकांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय देखील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घेतला आहे। स्वतः नळपाडा या ठिकाणी जाऊन सर्व रहिवाशांची भेट घेतली। यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी विकासकावर निशाणा साधलाय। जो विकासक लादलाय त्याच्यामुळे सुभाषनगर आणि गांधीनगर येथील रहिवाशांचे काय हाल झालेत। त्यामुळे अशा सर्वे वाल्यांच्या बाजूला उभे राहू नका, घरावर जे नंबर पडले असतील त्याच्यावर पेंट लावून टाका, असे आव्हानही
आव्हाड यांनी रहिवाशाने केले. नेहमीच हिंमतवाल्यांची कदर केली जाते, बांगड्या भरणाऱ्यांची नाही. इथून बेघर झाला तर कुठे जाणार, जबरदस्तीने सर्वे करू नका असा इशाराही आव्हाड यांनी यावेळी पोलिसांना दिलाय. आईच्या नावाचा गोंधळ मांडीला, गोंधळाला ये आई, गोंधळाला ये आई, गोंधळाला ये. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या सेवा पंधरवडा उपक्रमाचा एक भाग म्हणून मुख्यमंत्री सचिवालय व मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या समन्वयाने कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या पुढाकाराने ठाण्यात मोफत सामुदायिक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ठाण्याच्या वर्तकनगर येथील ब्राह्मण विद्यालय येथे आरोग्य शिबिर पार पडले. यावेळी 1000हून जास्त नागरिकांनी रुग्ण नोंदणी करून विविध आरोग्य तपासणी आणि 300 नागरिकांनी आयुष्यमान कार्डाची नोंदणी केली. 8 वाजल्यापासून ठाणेकर नागरिकांनी या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. 1000हून अधिक नागरिकांनी रक्तदाब, मधुमेह, रक्त व लघवी तपासणी, ECG तपासणी, रोग निदान आदी आरोग्य सेवा तसेच तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याचा लाभ घेतला आहे. आवश्यक रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी मार्गदर्शनही करण्यात आले. या उपक्रमात केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 5 लाख रुपयापर्यंत मोफत रुग्णालयीन उपचार सुविधा मिळण्यासाठी आयुष्यमान कार्डाचे वितरण करण्यात आले. यावेळी आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या प्रेरणेतून व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर सामुदायिक आरोग्य शिबिराचे आयोजन होत आहे. ठाण्यात दर महिन्याला असे मोफत शिबिर नियमितपणे घेण्याचा संकल्प आहे. सेवा पंधरवड्याच्या माध्यमातून आरोग्य सेवा अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचणे हेच आमचे ध्येय आहे. यावेळी ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर, भाजपा ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले,
ठाणे पालघर महाराष्ट्र माथाडी चंद्र कामगार संघ जिल्हाध्यक्ष संजय वाघोले, ठाणे जिल्हा सरचिटणीस सचिन पाटील, कोकण पदवीधर प्रकोष्ठ संयोजक सचिन मोरे, विक्रम भोईर, मनोहर सुगदरे, ओळा माजिवडा विधानसभा संयोजक व जनकल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष श्री अक्षय तिवरामरकर, ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष श्रुती महाजन, भाजपा ठाणे शहर उपाध्यक्ष सौ अनुराधा रोडे आदी कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. धर्मवीर आनंदिके साहेबांनी सुरू केलेल्या ठाण्यातील टेमीनाका येथील नवरात्र उत्सवाची महंती ठाणे किंवा महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली नसून ती देश विदेशात पोहोचले. लाखो भक्त श्रद्धाळू येथे दरवर्षी येऊन देवीचे दर्शन घेऊन धन्य होतात. श्री जय अंबे मा सार्वजनिक धर्मदाय विश्वस्त संस्था आयोजित उत्सवाचे यंदाचे 48वे वर्ष आहे. यंदा दुर्गेश्वरी नवरात्र उत्सवासाठी देखाव्याचे खास आकर्षण म्हणजे तामिळनाडू येथील बृहदेश्वर मंदिर आणि 4 धामचा देखावा, अर्थात उत्तर भारत व दक्षिण भारत यांचा समन्वय साधणारा भव्य हा देखावा असणार आहे. तर आज नवरात्र उत्सवानिमित्त देवीचा आगमन सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिभावपूर्ण वातावरणात करण्यात आला. ठाण्याच्या दुर्गेश्वरीच्या आगमन सोहळ्याला ठाण्याच्या कळवा सुरुवात करण्यात आली. या आगमन सोहळ्याच्या मिरवणुकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संसदरत्न खासदार नरेश म्हस्के, डॉक्टर श्रीकांत शिंदे, माजी आमदार रवींद्र पाठक, माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते व दुर्गेश्वरीचे भक्त मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते. या मिरवणुकीमध्ये बेंजो पथक, ढोल ताशा, आदिवासी समाज बांधवांचं टाळपा नृत्य, विविध देवी देवतांचा पोशाख परिधान केलेले कलाकार, वारकरी आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.